नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए। नमस्कार। घटनाचर्य आहे बोली कोणी नाही फोटो काढले सगळे फोटो आणि खबर त्याला पाठव सर्वे नंबर घेतला। जेरी साहेब इकडे काय झालं? आज हादसा काय झाला इकडे? आज सकाळी पहिला प्रथम माझं नाव जेरी मचाडो, एक समाजसेवक आहे। आज या गावातून मला सकाळीच एक फोन आला, तर या ठिकाणी जे MSCवरचे वायर गेलेले आहेत ती वायर तुडून एका मुलाला शॉक करंट लागून तो मृत्युमुखी पडला होता। तर या ठिकाणी येऊन पाहणी केली, तर पाहिल्यानंतर त्या मुलाला शॉक लागून एक मराठी यादव कुमार, मुलगाचं नाव काय होतं? सूरज कुमार यादव मुलाचं नाव होतं। इकडचाच आहे का तो? ॲक्च्युली तो VPचा आहे, पण तो होळी मार्केट आहे ना राऊतवाडी, त्या ठिकाणी तो कामाला आहे। तर तो रोजचा या ठिकाणी येऊन चार कापतो आणि नेहमीप्रमाणे तो आज पहाटे या ठिकाणी चार कापण्यासाठी इकडे आला होता। आणि ज्या या वायरिंग केलेल्या आहेत, ज्याप्रमाणे आपल्या अंगणामध्ये आपण कपडे सुकवण्यासाठी जोऱ्या रस्त्या बांधतात, त्याप्रमाणे MSCवाल्यांच्या हे संपूर्ण वायरिंग अशा झोलत्या ठेवलेल्या आहेत। आणि 3 वर्षापासून गावकऱ्यांनी कंप्लेंट करून सुद्धा या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं ते ट्रान्सफॉर्मर जे आता बघितलं तिकडे जाऊन, ते ट्रान्सफॉर्मर ओपन आहे, त्याची तुम्ही कंप्लेंट केली का नाही अजून? गावकऱ्यांनी बरेच वेळा 3 वर्षापासून कंप्लेंट केलेली आहे आणि करत आहेत, आजही करत आहेत, परंतु या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं काम या ठिकाणी होत नाहीये, त्यांना काहीच पडलं नाही। आणि MSCवाल्यांच्या निष्काळजीपणामुळेच आज या यादव कुमारचं मुलाचं त्या आज ज्योतप्राण मावळलेली आहे। किती वर्षाचा असेल तो मुलगा 22-23 वर्षाचा होता। 22-23 वर्षाचा होता। तुम्हाला कसं माहित पडला तिकडे त्याला करंट लागला, तो मृत्यू झाली त्याची? कारण ते वायर तुटून पडली ना, या ठिकाणी जे महानगरपालिकेची जी माणसं स्वच्छता दूत ते येतात ना, त्यावेळी त्या लोकांनी गाडी पाहिल्यानंतर त्यांना कळलं होतं की तिकडे कोणतरी माणूस मयत झालेला आहे। तर त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आणि गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर तेव्हा आम्हाला फोन केला आणि नंतर आम्ही 112ला मी फोन करून पोलिसांनी चांगला असा प्रतिसाद दिला। एक 10 मिनिटांमध्ये पोलीस येऊन पंचनामा केला, फास्ट सर्व्हिस दिली त्यांनी। आणि मला वाटते की ह्यापुढे असं होऊ नये, तर मला वाटते संपूर्ण वायरिंग निघाव्यात, या ठिकाणी केबल पण ठेवावेत, ट्रान्सपोर्ट पाठीमागे ट्रान्सफॉर्मर आहे त्याला सेफ्टी द्यावं। तर मला वाटते ही त्यांच्याकडे विनंती करू आणि ज्या मुलाचा जो मृत्यू पाहिलेला आहे त्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, इतकी मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर।